नमस्कार. मागच्या कौशिकीच्या एपिसोडमध्ये आपण असं म्हटलं होतं की मुलांना समाज समजायचा असेल तर आधी कुटुंब किंवा कुटुंब व्यवस्था समजली गेली. म्हणजेच आई बाबा, भाऊ बहीण, आजी आजोबा, मग काका काकू, मामा मामी, आईच्या मैत्रिणी, बाबांचे मित्र, भावाचे मित्र, बहिणीच्या मैत्रिणी, अशी एक एक वाढत जाणारी नाती आणि त्या नात्यांमधली माझी भूमिका, हे समजणं खूप आवश्यक आहे. मग हे एक एक वाढत जाणारं नातं आपण पालक म्हणून मुलांना समजून देण्याची गरज आहे. आणि मग त्यामध्ये त्यांची असलेल्या भूमिकेपर्यंत आपण त्यांना सहज पोचवू शकणार आहे. चला तर मग कौशिकी आणि गंपू दादा याविषयी काय म्हणतायत ते बघूयात. धन्यवाद. विना टाके मान आणि पाठ सर्जरी म्हणजे व्यायाम करून करायचं. त्याला इंडोस्कोपी म्हणतात. अच्छा. म्हणजे त्याची अशी एक छोटी नळी असते आणि मग त्या नळीला बाहेरून एक कॅमेरा असतो. तो कॅमेरा ती नळी ते आत घालतात जिथे लागलं असेल, जसं की इथे. तर आणि मग त्या कॅमेऱ्यातून बघतात की काय त्रास आहे. मग नंतर मग ते नळी बाहेर काढतात आणि मग ऑपरेशन करतात. पण ते असं इथून मागून कधीच उघडत नाही. त्यामुळे ते इंडोस्कोपनेच सगळी सर्जरी करतात. अच्छा, ओके. पण मग तू ऑपरेशन पाहिलंस का कुठलं? नाही. तुला भीती वाटते का ऑपरेशनची? नाही. तुला डॉक्टरच व्हायचंय म्हटल्यावर तू कशाला घाबरशील ना? डोळ्यांचं पण ऑपरेशन असतं का? हो. त्याला काय म्हणतात? त्याला मला नाही माहिती. त्याला म्हणतात कॅटरॅक्ट ऑपरेशन. मोतीबिंदू सर्जरी. माझ्या आजीची झाली आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया असं त्याला म्हणतात, कॅटरॅक्ट. आजीची झाली आहे. मग काय करतात त्यावेळेस? काळा चष्मा लावून घेतात. म्हणजे सर्जरी झाल्यावरती ते ड्रॉप्स देतात. सर्जरी झाल्यावरती माझ्या आजीला पहिले लाईटची खूप अशी सेन्सिटिव्हिटी झाली होती. त्यामुळे पहिले काळा चष्मा लावायचा आणि मग अंधार ठेवायचा. विशेष तू आजीचं ऑपरेशन झाल्यावर काय काय मदत केलीस बेटा तिला? आम्ही ज्या दिवशी आजीचं ऑपरेशन त्या दिवशी संध्याकाळी तिच्याकडे गेलो होतो. तर आजी म्हणजे आईची आई? हो. तर मग ती तेव्हा झोपली होती. त्यामुळे तिला एवढी जास्त मदत नाही लागली. मग नंतर ती जेवायला आली तेव्हा ती काळा चष्माच लावून आली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवलो. मग आम्ही आजीशी गप्पा मारल्या. मग आजी झोपली तिचे ड्रॉप्स घालून. आपण मग काय गप्पा मारल्या तू आजीशी? की तुला बरं वाटतंय का, आणि तुझा आजचा दिवस कसा गेला. अरे वा. अशा गप्पा मारल्या. मग आजोबांनी काय मदत केली आजीला? आजीला ज्या दिवशी तिचं ऑपरेशन झालं त्या दिवशी आई आणि आबा असे गेले होते आजीला घेऊन. सोबत गेले होते हॉस्पिटल मध्ये. आणि एकाच दिवशी दोन्ही डोळ्यांचं केलं होतं ऑपरेशन? नाही. का बरं एकाच दिवशी दोन्ही डोळ्यांचं करत नाही बरं? कारण एकाच दिवशी जर दोन्ही डोळ्यांचं केलं तर कधी कधी दिसण्यात पण प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आधी एक डोळ्याचं, मग तो पूर्ण फुल बरा झाला, त्याला बरं वाटायला लागलं की मग दुसऱ्याचं करतात. म्हणजे दिसण्यात प्रॉब्लेम येत नाही. अच्छा, ओके. म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडलं तर आपण त्याला मदत करणं ही पण चांगली गोष्ट आहे का नाही? हो. शेअरिंग म्हणजे काय असतं बेटा? शेअरिंग म्हणजे समजा जर माझ्याकडे आज माझा वाढदिवस आहे आणि मी शाळेत गेलीये, तर समजा जर माझ्याकडे एक चॉकलेट असेल तर, आणि जर मी ते शेअर केलं तर मी असं नाही करणार की मी सगळं खाऊन टाकणार. शेअरिंग म्हणजे त्याचे तुकडे करायचे आणि वर्गातल्या सगळ्यांना ते द्यायचं.
मग आपल्या सगळ्या समाजामध्ये सर्वात जास्त शेअरिंग कोण करतो बेटा? सर्वात जास्त हे बघ, आपल्याकडे डॉक्टर असतो, इंजिनियर असतो, शिक्षक असतो, आणखीन कुली काम करणारा असतो, म्हणजे रेल्वे स्टेशनवरती हमाली काम करणारा असतो, भाजीपाला विकणारा असतो, अन्नधान्य विकणारा असतो, दुकानदार असतो, फ्रीज विकणारा असतो, एसी विकणारा असतो, टू व्हीलर अं, विकणारा असतो, फोर व्हीलर विकणारा असतो. सर्वात जास्त शेअरिंग कोण करतो? सर्वात जास्त शेअरिंग विकणारे करतात. हा, पण विकणारा हा माणूस काय त्याचं प्रॉडक्ट थोडी विकतो ना, तो काय करतो? मी बनवलेलं, मी तयार केलेलं सगळ्यात जास्ती शेअरिंग कंपनीज करतात. कंपनीज करतात. की जसं की औषधांच्या कंपनी, ते त्यांची औषधं त्यांच्याच हो, कंपनीत. पण ती औषधं त्यांचीच असतात, म्हणजे त्यांना घ्यायची असतात, पण ते दुसऱ्यांना देतात. अशी कुठला माणूस असतो की जो त्याच्यासाठी पण त्याला हवा असतं, पण तो इतरांना पण देतो? असा कोणीतरी एक माणूस असतो जो पिकवतो. शेतकरी. हा. शेतकरी काय करतो? तो- वर्षभर मेहनत करतो, सगळं पिकवतो, लावतो, आणि मग तो नंतर ती जी सगळे ते काढली असते, ते काढल्यावरती सगळं पीक तो बाजारात पोहोचवतो. बरोबर, म्हणजे आणि- तो खरं तर शेअर करतो, पैसे घेत असेल हं. पण तो शेअर करतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात जे शेवटी जे उरलं असेल, तो ते स्वतःसाठी घेतो. म्हणजे शेतकरी महत्वाचा आहे का नाही? शेतकरीने शेत करणं बंद करून टाकलं तर किती मुश्किल होईल. म्हणजे आपल्या समाजातला महत्वाचा घटक कोण आहे का? शेतकरी. म्हणजे शेतकरी आपल्या समाजाचा महत्वाचा घटक आहे. तू गेली का शेतावर कधी? हो, काय काय पाहिलेस तू शेतावरती? मी गव्हाचं शेत बघितलंय. हा, गहू खाली लागतात ना जमिनीच्या खाली? हो, नाही, त्याचं कणीस असतं. मी तर खाली जमिनीखाली पाहिलंय. नाही, शेत असतं गव्हाचं. बरोबर, गव्हाचं शेत असतं, पण मी तर जमिनीखाली पाहिले गहू. नाही, गहू वरती असतात कायम. हो का? हो, मक्यासारखेच त्यांचं असं कणीस असतं, अच्छा. ज्वारी बाजरी सारखं, आणि ते त्या कणसात लागतात. बर, कडधान्य कुठली कुठली आहेत बरं? कडधान्य, चवळी, मूग, मटकी, अजून मसूर, हरभरा. बरोबर. आणि कोथिंबीर कशी येते का तयार होते? कोथिंबीर, काय पेरतात म्हणजे कोथिंबीर उगवते? कोथिंबीरीचे छोटे छोटे बिया असतात, काय म्हणतात त्याला? त्याला धने म्हणतात. अरे वा. ते मातीत घालतात, म्हणजे पेरतात. ती आपण घरी पण करू शकतो. हो का? एका ट्रे असा 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 या आकाराचा असा एक ट्रे घ्यायचा, थोडासा खोलगट. त्याच्यात माती सगळी लावायची, खत घालायचं, अजून बाकीच्या सगळ्या मातीत लागणाऱ्या गोष्टी घालायच्या, जसं की कोकोपीट वगैरे. तर ते घातल्यावरती आज पेरलं की उद्या उगवणार नाही, मग त्याच्यात मग एक खुरप नावाचं एक हत्यार असतं. त्याने त्याचा जो असा कर्व असतो, त्या कर्वने अशा अशा रेखा पाडायच्या असतात. तिथे असे ओळीने धने पेरायचे असतात. मग माती पुन्हा वरती लावून टाकायची असते, म्हणजे पक्षी किडे ते खाऊन टाकणार नाहीत ते धने. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला रोज पाणी घालायचं, म्हणजे मग ते उगवतं. ओके. आणि कोथिंबीर कशा कशावर वापरतात खायला? कोथिंबीर भेळेवरती, खिचडीवरती. बटाटा वड्यावर नाही वापरत. नाही, मी तर नाही घालत. बर, भाकरीवरती? नाही, कारण भाकरी पिठल्यासोबत खातात आणि पिठल्यात कोथिंबीर असते. अच्छा. आणि चकलीवरती थोडी कोथिंबीर टाकून खाल्ली तर नाही चांगलं लागत. कोथिंबीरीचं सूप ऐकलंयस का तू? कॉरिएंडर सूप. हो. ते कसं करतात बरं? कसं करत असतील, तुला माहिती काही? मी तर कधी खाल्लं नाहीये. आईला सांगायचं घरी गेल्यावरती की मला कॉरिएंडर सूप बनवून दे, मला ते खायचंय. त्याच्याने खोकला सर्दी सगळं बंद होतं.
हम्म? आणि कोथिंबिरीमुळे डोळे छान होतात, हम्म. आपली दृष्टी छान होते. ओके, त्याच्यामुळे कोथिंबीर खायची असते. तुला काय आवडत नाही खायला? मला